54 लाख नोंदी सापडल्या. तुम्ही सांगताय मराठा कुणबी एकच आहे, सिद्ध झालेला आहे. या काही 4 गोष्टी होत्या त्याच्यातल्या सरकारने 4 मान्य केलेल्या. केवळ 2 गोष्टींसाठी एवढा अट्टहास का आहे तुमचं? म्हणजे आरक्षणा त्या 2 गोष्टीवर सगळं अवलंबून आहे. हो, शब्दच त्यांनी घेतला दादा. कारण मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ आलं होतं, अधिकारी होते, तज्ज्ञ होते, कायदा तज्ज्ञ सुद्धा होते, काय जे पाहिजे ते होते. शब्द त्यांनी घेतलेत. माझं म्हणणं आहे त्यांनी ते दोनही शब्द आत घ्यावेत आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं. आम्ही त्या भूमिकेवर ताठ आहेत, ठाम आहेत. कारण त्या दिवशी जे बच्चूभाऊ ते आले होते त्या दिवशी सुद्धा आपण त्यांच्या बैठकीतून 3दा उठलेलो त्या शब्दावर. मुख्यमंत्र्यांचे कडूनही लोक होते त्या दिवशी. आपलं सगळं मीडियांच्या समोर त्या दिवशी सुद्धा झालेलं. आपण स्पष्ट सांगितलेलं की ते 2 शब्द तुम्हाला घ्यावे लागणार आहेत, कारण ते लिहिले तुम्ही नसता. आम्हाला ना विलाज आहे मराठ्यांना, आम्हाला मुंबईला यावंच लागणार आहे. आणि मराठ्यांना सुद्धा पुन्हा एकदा विनंती आहे माझी, घरी बसू नका. आपण नसताना आपल्या पश्चात आपल्या लेकरांचे खूप आयुष्याचे हाल होते. त्यामुळे एकदा लेकराला तुम्ही आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजे जमीन काही दिलेली, आणि ही आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजेच हे आरक्षण त्यांना एकदा आयुष्याचं द्या. घराच्या बाहेर पडा, सगळे मुंबईकडे चला. 20 तारखेला सगळ्यांनी अंतरवालीपासून पायी निघायचं, पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही यायचं. मुंबईपर्यंतचं अंतर साधारण 355 किलोमीटरचं आहे. तर तेवढं अंतर चालायला तुम्हाला 6 दिवसात जर चालायचं म्हणलं तर एका दिवसात तुम्हाला किमान 60 किलोमीटरचं अंतर चालावं लागणार आहे. तर हे सगळं शक्य होईल का? कसं चालणार आहात तुम्ही? त्यामुळे अनेक लोकांना सुद्धा त्रास होऊ शकतो. कसं निघेल? चलो, लोकांच्या हिशोबाने चलू, रातपाट करू, चलू, आम्ही रातपाट करू. मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा प्रकाश शेंडगे यांनी तुमच्यावर आरोप केलाय. मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे असं प्रकाश शेंडगे यांनी तुमच्यावर आरोप केला. नाही, त्यांच्याबद्दल काय म्हणणार नाही मी, कारण त्यांना जे वाटतं ते म्हणलेत. दबाव फिबाव काय नाहीये. आमच्या हक्काचं आरक्षण ते आम्ही मागतोय, तेही त्यांच्या हक्काचं आहे, ते मागतायत. फक्त त्यांनी गोरगरीब धनगर बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी शक्ती लावावी. आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत इकडं तिकडं शक्ती वायाला घालण्यापेक्षा गोरगरिबांच्या धनगर बांधवांच्या लेकराला आरक्षण मिळावं तिकडे शक्ती त्यांनी ती पूर्ण ताकदीनं वापरावी. मराठासोबत सुद्धा त्यांच्यासोबत इकडं विनाकारण शक्ती त्यांनी वायाला घालून आपण एवढंच त्यांना म्हणू शकतो. कारण ते चळवळीतून आलेले आहेत आणि ते जुने सगळ्यात अगोदरचे जुने ज्येष्ठ नेते, त्याबद्दल त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. नांदेड तालुक्यातल्या अर्धापूरच्या कामठा गावामध्ये काल पुन्हा आमदाराला अडवण्यात आलं. तुम्ही उपोषण गावागावात साखळी करू नका म्हणताय, गावाची मागणी घेतली म्हणतायत. मग ह्या अशा लोकांना तुम्ही काय सांगणार आहात का? नाही, आता मला माहित नाही, ते मी माहिती घेऊन त्यावर बोलतो. आता कुणी अडवलेत काय त्यांचं तर लय चलत लफडं. आमच्या गोरगरीब बांधवलं का तरी त्यांचं तर सुरू असतं एखादी वाटतं, आणि ते आमच्यावर घालते. ते बीडचं नाही का, आमच्यावरच घातलं सगळं. त्यांनी त्यांचं जाळलं पोळलं, त्याच्याच पाहुणे त्याच्याच जाळी ते, आणि घातलं आमच्या. पाटील, ज्या प्रकारे तुमच्या जिथं जिथं सभा झाल्या बहुतांश ठिकाणी असं झालंय की त्या ठिकाणी त्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. लातूरमध्ये सुद्धा 11 गुन्हे दाखल करण्यात आले. आता ते घेतलेत, केलेत, काही नाही करून केले. तिकडे ट्रॅक्टर नेले नाही, त्याच्या आधीच केले. मराठी भेट नाहीत का? सिद्ध केलं ना आम्ही, मराठा समाजानं सिद्ध केलं. आपण आहेत तोपर्यंतच मराठा आपल्या पोराला आरक्षण मिळून द्यायचं असं मराठ्यांनी ठरवलेलं आहे. केशी त्यांना काय करायचं सरकारला करून द्यायच्यात. त्यांना कमी पडल्या असत्या, ते काहीतरी असतं ना त्यांचं बजेट, केशी करायचं काहीतरी असतं वाटतं. कोणाचा रिक्षाधारी ते तर करतात ते, हा काहीतरी असतं ते. आता मला नाही माहित त्यांचं काहीतरी असतं. तसं आता गुतीत मराठ्याचे बहुतेक त्यांना केशी करून दाखवायचे असत्या. केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी साहेबांकडून पाठ थोपटून घ्यायची असेल